दौंडच्या राजकारणात नवी इनिंग, कुल घराण्याची चौथी पिढी सज्ज, आदित्य कुल यांची हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी हजेरी. दौंडच्या राजकारणावर ज्या घराण्यानं दीर्घकाळ आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवलाय, त्या कुल घराण्यातील आता चौथी पिढी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाली असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या नागपूर इथं सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य राहुल कुल यांच्या उपस्थितीनं राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रखर जनसेवेचा वारसा असलेली कुल परिवारातील चौथी पिढी सक्रिय झाली आहे. नागपूरच्या विधिमंडळ परिसरात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून वावरताना आदित्य कुल यांनी तेथील कामकाजाची झलक पाहिली. आमदार राहुल कुल यांच्या सोबतीनं आदित्य यांनी अधिवेशनाला लावलेली हजेरी म्हणजे केवळ औपचारिक भेट नसून हा त्यांचा राजकीय प्रवेशाचा आणि भविष्यातील नेतृत्वाचा संकेत मानला जात आहे. कुल घराण्याचा जनसेवेचा वारसा आता आदित्य यांच्या रूपानं चौथ्या पिढीकडे संक्रमित होत असल्याचं बोललं जात आहे. कुल घराण्याचा दैदिप्यमान राजकीय इतिहास असून दौंड तालुक्याच्या विकासात आणि राजकारणात कुल घराण्याचं योगदान मोठं आहे. आदित्य कुल यांचे पंजोबा बाबूराव वामनराव कुल यांनी दौंड पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून कामकाज पाहिले होते. दौंडचे लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाणारी स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांनी सलग 11 वर्ष आमदार म्हणून दौंडचं प्रतिनिधित्व केले. मात्र 4 जुलै 2001 रोजी त्यांचं दुःखद आणि अकाली निधन झालं. त्यामुळे दौंडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पतीच्या निधनानंतर खचून न जाता रंजना कुल यांनी राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेला आणि त्या आमदार झाल्या. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी देखील राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांनी दिलेली टक्कर आजही चर्चिली जाते. कुल घराण्याचा हा राजकीय प्रवास नेहमीच सुकर राहिला नाहीये. 2009च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी राहुल कुल यांचा पराभव केला होता. मात्र या पराभवानं खचून न जाता राहुल कुल यांनी जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर 2014, 2019 आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत सलग 3 वेळा विजय मिळवत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. आता वडिलांच्या या भक्कम राजकीय कारकिर्दीनंतर आदित्य कुल हे राजकीय धडे गिरवण्यासाठी सज्ज झाले. नागपूर अधिवेशनात आदित्य कुल यांच्या उपस्थितीनं दौंडच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तरुण चेहरा म्हणून आदित्य कुल भविष्यात दौंडचं नेतृत्व करतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.